सकाळ पहिलाच दिवस वर्षाचा आणि आता आम्ही चाललो आहे गंगेवर दर्शनाला. दत्त महाराजांचं दर्शन घेऊ आणि आता पुढे जाऊ शिव मंदिरात. महादेवाचं पण दर्शन घेऊ आणि मग ही प्राचीन शिवलिंग आहे गंगेवरची आणि ही नवीन बांधलेल्या मंदिरातली शिवलिंग आहे. पुढे वरच्या मंदिरात जाऊ, विठ्ठल रखुमाईचं पण दर्शन घेऊ आणि मग बाजारात जाणार आहोत. 4 तारखेपासून सप्ताह चालू होते श्री विठ्ठल रखुमाई मंदिर वाफे. बाजारात न्हावी गल्लीमध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे. आता तिथं दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊ. आईला घरी सोडली आणि मित्र दुकानात आलो आहे. दर्श एक्वेरियम अँड पेट शॉप आहे दुकानाचा मालक. दुकानात सर्व प्रकारचे मासे भेटतील. कोणाला पाहिजे असतील तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करा नाही तर मेसेज करा, तुम्हाला मिळून जाईल. आता निघालो टिटवाल्याला जायला. तर पोचलो आता आसनगावला. ट्रेन पण आली. आता बघतो बसायला जागा आहे का, म्हणजे तो उभाच जायला लागेल. मला एक समजत नाही, बायांना सीट दिले, त्यांचा डबा पण दिला आहे, तरी त्या जेंट्समध्ये काय येतं. आज अख्ख्या जेंट्स डब्यामध्ये अख्ख्या लेडीज भरल्या होत्या. त्यांना असं वाटतं आहे का जेंट्समध्ये गेल्यावर आम्हाला बसायला भेटेल. पोचलो एकदमचं टिटवाल्याला. बसायला तर जागा भेटलीच नाही, उभा राहूनच आलो आहे. अख्ख्या लेडीज बसल्या होत्या जेंट्स डब्यामध्ये. अर्धा तास स्टेशनला बसलो टिटवाल्याला. वहिनी काय अजून येत नाही. वाट बघून बघून हैराण झालो. हाऱ्याचा बस बुऱ्या झाला, पण वहिनी काय आल्या नाही. अर्ध्या तासानंतर वहिनी आल्या. बसलो रिक्षात आणि आता निघालो मंदिरात जायला. नुसता पैसा. रिक्षातून उतरायला बघतो तर काय एवढी गर्दी. जोखून बसले इथं, कलर लावून बसले म्हणजे ऊन लागायलाच नको. मरणाची गर्दी होती मंदिरात. दर्शन तर घ्यायला भेटलंच नाही. मुखदर्शन घेतलं, निघालो. तिथं विचारलं, ते बोलतात 5 तास दर्शनाला लागतील. म्हटलं चला घरी. तर रांग बघ की कुठपर्यंत आहे. पारतल्याला गोल राऊंड मारले, एवढी रांग होती. मग दर्शन घेतलं. आतमधून व्हिडिओ नाही देत, मग बाहेरूनच काढली. बघा तुम्हाला दिसलं असेल तर पाय पडा. जाम भूक लागली होती म्हणून बेल घेतली. घरी आलो, त्यांची जेवायची तयारी चालू होती. आलो, कपडे बदलले, हातपाय धुतले आणि जेवायला बसलो. जेवणात जोडलं तारक मेहता बघितलं नाही तर जेवणच जाईन. चला मग आजचा मिनी ब्लॉग पहिलाच इथंच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.